दादा आज खास आपल्याला भेटायला भुसरून आले होते. तर एकंदरीत जर बघायला गेलं तर ते आता तिथं एक उकडीचा मोदकचा व्यवसाय करतात ते. त्याचबरोबर त्यांचं ताईंचं जे आहे ते केकचा वगैरे व्यवसाय आहे आणि चांगल्या प्रकारे ते आता ऑपरेट करतात ते. मग त्याच्यामध्ये त्यांना अजून अपग्रेड मोडवर जायचं होतं. त्या संदर्भात ते आपल्याकडे आले होते, की त्यांचा जो उकडीचा मोदक आहे तो खूप स्पेशल आहे. त्याचा सेल्स कसा बूस्ट करता येईल आणि त्या संदर्भात त्यांचे जे केक्स वगैरे आहेत तर त्याची प्रोफाईल वगैरे चांगली आहे. त्यांना जवळपास 14,000 फॉलोअर आहेत केकच्या प्रोफाईलला आणि मग आता त्याला अजून कसं आपल्याला बूस्ट करता येईल आणि सेल्स कसे वाढवता येतील या संदर्भात आपण त्यांना समजून सांगितलं, की डिजिटल मार्केटिंग कशा प्रकारे केलं पाहिजे. त्याच्यामध्ये एकंदरीत जर बघायला गेलं तर सेल्स कसा बूस्ट होतो डिजिटल मार्केटिंगने आणि कशा प्रकारे व्हिडिओचा लाईनअप झाला पाहिजे, व्हिडिओमध्ये काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे, हे सगळं आपण त्यांना समजून सांगितलं. प्लस त्यांचं बाजूला एक शॉप त्यांचं स्वतःच अवेलेबल होतं आणि तिथं त्यांना कॅफे करायचा होता. मग त्याचे लेआउट वगैरे आपण त्यांना प्लॅन करून दिले, की कॅफेमध्ये काय काय मेन्यू ठेवायचा आहे, एक लिमिटेड मेन्यू आणि काय काय ऑप्शन्स त्यांना त्याच्यामध्ये ठेवता येतील जेणेकरून ऑपरेट करायला त्यांना सोयीस्कर पडेल. मग त्या हिशोबाने साधारणतः मग मटेरियल कोणतं कोणतं यूज करायचे, कोणते कोणते ब्रँड्स यूज करायचे यामध्ये आपण त्यांना गाईड केलं. स्विगी झोमॅटो सोबत कशा प्रकारे काम करता येईल, आपण जो 3-4 लाखाचा गॅरंटेड सेल्स देतो तो कशा प्रकारे असतो हे आपण त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं. स्टाफ कुठून हायर करायचा आहे, एजन्सीचे चांगले कॉन्टॅक्ट नंबर दिले जेणेकरून स्टाफिंगचा इश्यू त्यांना वारंवार परत कधीच राहणार नाही. अशा सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींवरती चर्चा करून आपण त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.